UPSC राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या 2025च्या पेपरमध्ये ओके, आता हा जो पेपर आहे ना गाईस, क्लासमध्ये ऑफलाईन क्लासमध्ये जेव्हा माझी नीतिशास्त्राची इंडिव्हिज्युअल बॅच होईल, खूप डिटेलमध्ये मी याचं डिस्कशन करून घेणार आहे. प्रत्येक केसरीचं मॉडेल आन्सर, प्रश्नाचं मॉडेल आन्सर ही क्लासमध्ये मी डिक्टेट करणार आहे. तिथे तुम्ही याचा सखोल मार्गदर्शन घेऊ शकता. आत्ता आपला फोकस हे क्वेश्चन समजून घेणे, ट्रेंड अनालिसिस करणे याच्यावर राहणार आहे. आता याच्यामध्ये बघा प्रश्न काय आहे की क्वेश्चन 1A मध्ये ओके 5 प्रश्न सब क्वेश्चन त्यांनी दिलेत 2-2 मार्काला. UPSC असं विचारत नाही, पण मध्य प्रदेश स्टेट सिव्हिल सर्व्हिसमध्ये असा प्रश्न येतो. ओके 2-2 मार्काचे फॅक्च्युअल. सो आता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की हे 2 मार्काचे काही स्मॉल प्रश्न पण येणार आहेत. ओके, पण त्याचं काही सेपरेट अभ्यास करणे असं काय नाहीये, त्याच्यात काय फॅक्ट्स नाहीत विचारलाय त्यांनी. प्रश्न हे अनालिटिकलच टाईप होते, डेफिनेशन ओरिएंटेड. मग त्याच्यामध्ये पहिला कॉन्सेप्ट आहे, पहिला प्रश्न आहे की मानवीय कार्यातील नैतिकतेचे सार, निर्धारक आणि परिणाम स्पष्ट करा. एक्सप्लेन इसेंट, डिटर्मिनन्स अँड कॉन्सिक्वेन्स ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन. की भाई नैतिकतेचे सार म्हणजे नैतिकता कशात असते, नैतिकता कुठून जन्माला येते, नैतिकता शिकवता येऊ शकते का, आणि डिटर्मिनंट नैतिकता योग्य अयोग्य कसं ठरवतो आपण. ओके, की नैतिकता ही परिणामात असते का कर्मामध्ये असते, ओके साधनात असते का साध्यात असते, असे वेगवेगळे डिटर्मिनंट्स आहेत नैतिकतेचे. ओके, कायदा, पर्यावरण, समाज, धर्म हे ठरवतात काय नैतिक अनैतिक, संविधान एटसेट्रा. सो डिटर्मिनंट्स काय असतात आणि कॉन्सिक्वेन्सेस की नैतिकतेने माणसाने का वागावं, जर नैतिक नाही वागला तर काय, नैतिक वागून जर जास्त त्रास होत असेल तर भाई अनैतिक वागून का वागू नये. सो कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत या लाईनवर त्यांनी एक प्रश्न विचारलेला की एक्सप्लेन इसेंट, डिटर्मिनन्स. तिन्हीवर एक लाईन खूप झालं, याचा अर्थ काय एवढं लिहिलं तरी चालेल. की कॉन्सिक्वेन्सेस नैतिकतेचे परिणाम स्पष्ट करा, माणसाने नैतिक का वागावे, नैतिक न वागण्याचे फायदे काय, वैयक्तिक आयुष्यामध्ये काय आणि सामाजिक दृष्ट्या काय, एक वाक्य लिहिलं तरी खूप आहे, कारण 2 मार्काचा प्रश्न आहे. देन खाजगी व सार्वजनिक संबंधातील नैतिकतेतील फरक स्पष्ट करा. की खाजगी संबंधामधील नैतिकता आणि सार्वजनिक संबंधातील नैतिकता म्हणजे तुम्हाला काय योग्य अयोग्य वाटतं आणि प्रशासनाला काय योग्य अयोग्य वाटतं याच्यामधील नैतिक फरक सांगा. म्हणजे तुम्हाला वाटतं नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे, पण तुम्ही IAS झाला, डेप्युटी कलेक्टर झाला आणि सरकारने सांगितलं की मिड डे मील स्कीम मध्ये, मध्यान्ह अन्न योजनेमध्ये नॉनव्हेज दर शुक्रवारी नॉनव्हेज द्यायचंय, तर तुम्हाला जे योग्य अयोग्य वाटतं तुमच्या पर्सनल अनुभवातून ते आलेलं असतं, तुमच्या पर्सनल बॅकग्राऊंड मधून आलेलं असतं, धर्म, समाज, जात वगैरेच्या, आई वडील, तुमचं अपब्रिंगिंग. वाईल सार्वजनिक क्षेत्रामध्ये प्रशासनाला काय योग्य अयोग्य वाटतं हा एका देशाचा, वेगवेगळ्या व्यक्तींचा, अनुभवी अधिकाऱ्यांचा, कायद्याचा ओके आणि इतक्या वर्ष प्रशासन चालवण्याच्या अनुभवातून ते आलेलं असतं. त्यानंतर महान नेत्यांचे जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कसे उपयुक्त ठरते. हाऊ डू लाईव्ह ऑफ ग्रेट लीडर हेल्प इनकल्केट ह्युमन व्हॅल्यू. तर आता प्रश्न काय आहे की मानवी नेत्यांचे जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कसे उपयुक्त ठरते. प्रश्न नीट समजून घ्यायचे राज्यसेवेमध्ये. उगाच लगेच पोरं चालू करणार की महान मानवी लोक जे असतात, महान लोक जसे की गांधी, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, नेहरू, पटेल यांच्याकडून आपण बरीच मूल्य शिकू शकतो आणि ते आत्मसात करतो. हे उत्तर नाहीये. प्रश्नाचा ओघ काय आहे की महान नेत्यांचे जीवन मानवी मूल्य रुजवण्यासाठी कसे उपयुक्त ठरते. तर महान व्यक्ती ज्या असतात ह्या आपल्याला दाखवतात की त्यांच्या आयुष्यामध्ये कशा अडचणी आल्या आणि अशा प्रसंगामध्ये, नैतिक पेच प्रसंगामध्ये पण ते कसे नैतिकतेने वागले, त्यांनी नैतिक संकटांचा ओके कसा सामना केला आणि नैतिक हे आहेत नैतिक विरोधाभासी वृत्ती कशा त्यांनी सोडवल्या ओके आणि हे दाखवून ते समाजासाठी आदर्श निर्माण करतात. तर भगवद्गीता इथिक्स मध्ये कृष्णाने अर्जुनाला जे सांगितलेलं की तुम नर हो और मैं नारायण और समाज हमें आदर्श मानता है, इसलिए जो समाज के हित में होगा वही हमें करना है. आणि आपल्याला चांगले स्टँडर्ड्स ठेवायचे समाजापुढे. सो आदर्श व्यक्तिमत्वे ही लोकांनी कसं वागावं, अडचणीत पण नैतिक कसं वागता येतं अशी मानकं प्रस्थापित करतात आणि त्यांच्याद्वारे समाज तीच मूल्य आत्मसात करून तसा जगतो. त्यांनी दिलेल्या आयुष्यातील उदाहरणांतून त्यांचे आयुष्यच एक उदाहरण बनतं. सो मग गांधींचं एक वाक्य इथं लिहू शकता, माझे आयुष्य म्हणजेच माझे जीवन, माय लाईफ इज माय मेसेज. त्याच्यानंतर एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली इनकल्केटिंग व्हॅल्यूज. मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. ओके, सो आता इथं बघा की मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. इथे प्रश्न अगेन खूप महत्वाचा आहे की त्यांनी कुटुंबातून कोणती मूल्य शिकतो हे नाही विचारलंय, कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे कुटुंब का महत्वाचं आहे. इथं तुम्हाला काय लिहायचंय
की उत्तरामध्ये की कुटुंब हा आपण नैतिकता कुठून शिकतो, मूल्य कुठून शिकतो, सामाजिकीकरण करणारे घटक. सामाजिकीकरण करणारे घटक कोणते आहेत? बरेच आहेत. ओके, तुमचं कुटुंब आहे, आई वडील आहेत, आदर्श व्यक्तिमत्व आहेत, शाळा, शाळेतील शिक्षक, पुस्तकं, मीडिया, सोशल मीडिया, संविधान, कायदे, तंत्रज्ञान, भौगोलिक परिस्थिती वगैरे, इतिहास, बऱ्याच गोष्टीतून आपण मूल्य शिकतो. त्यांनी विचारलं की मग फॅमिली का बरं महत्वाची, फॅमिलीची भूमिका काय आहे? तर फॅमिली ही आयुष्यातील सगळ्यात पहिला सामाजिकरण करणारा घटक असतो. बाकी घटक आपल्या आयुष्यावर प्रभाव नंतर पाडतात. घरामध्ये फॅमिली हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि प्रचंड मूल्य हे आपण आई वडिलांना बघून शिकतो. ओके, त्यांच्याकडून इमिटेशन लर्निंग हे टेक्निकल कॉन्सेप्ट वापरायचे. वृत्ती शिकवताना मी जे सांगितलं की इमिटेशन लर्निंग, अनुकरणात्मक शिक्षण ही एक प्रोसेस असते जिथे अनकॉन्शियसली आपण बरीच मूल्य आई वडिलांकडून शिकतो. तसंच एक कॉन्शियस प्रोसेस असते ऑब्झर्वेशन लर्निंग. ओके, अनुकरणात्मक शिक्षण. अनुकरणात्मक शिक्षण, इमिटेशन लर्निंग आणि सोशल लर्निंग, सामाजिक शिक्षण, या दोन्ही प्रोसेसेस मधून इमिटेशन लर्निंग आणि सोशल लर्निंग कॉन्शियसली कॉन्शियसली आपण बरीच मूल्य ही आई वडिलांकडून आत्मसात करतो. आणि आई वडील अधिकृत असतात जे आपल्यावर कंट्रोल करतात. ओके, त्याच्यामुळे रिवॉर्ड आणि पनिशमेंट देऊन पण ती आपली मूल्य घडवतात. आईची एक कानाखाली बसली, कळाला काहीतरी चूक केलंय, चॉकलेट मिळालं, काहीतरी बरोबर केलं आहे. आणि अजून कुटुंब का महत्वाचं आहे? कारण आपली विचारशक्ती अजून विकसित झालेली नसते. आपण लहान असतो, मूल्य निर्मिती होत असते. आपण टॅब्युलर असा कोरी पाटी असतो आणि या कोऱ्या पाटीवर मूल्य रुजवण्याचं पहिलं काम करणारी, सामाजिकरण करणारी संस्था म्हणजे कुटुंब. सो हे तुम्ही किती टू द पॉइंट लिहिताय आणि एक्झॅक्ट जे पाहिजे ते किती लिहिताय याच्यावर तुमचे मार्क्स राहतात. आणि त्याची काळजी करू नका, माझ्या क्लासमध्ये तुम्ही गोष्टी परफेक्ट सगळ्या शिकणार आहात, शिकसाल आरामात. देन नैतिकता अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो? आता प्रश्न काय बघा, कुठं सिलेबसमध्ये हा प्रश्न तुम्हाला येणार नाहीये. सिलेबसचा टॉपिक आहे केस स्टडी, पेपरमध्ये यांनी केस स्टडी पण दिला. प्रश्न काय म्हणलाय की नैतिकता अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो? का केला जातो? तर 3 टाईपच्या नैतिकतेचे पैलू आहेत. सो नैतिकतेमध्ये 3 पैलू येतात, 4 पैलू येतात. मेटा इथिक्स, विश्लेषणात्मक नीतिशास्त्र, नॉर्मेट इथिक्स, नियामक नीतिशास्त्र, वर्णात्मक इथिक्स, डिस्क्रिप्टिव्ह नीतिशास्त्र आणि एक तर अनुप्रयुक्त किंवा अप्लाइड इथिक्स. तुम्ही जे नैतिक संकल्पना शिकत आहात त्यांचा ऍक्च्युअल प्रॅक्टिकली दैनंदिन जीवनात कसा वापर करायचा हे अनुप्रयुक्त शिक्षण जर तुम्हाला पाहिजे असेल तर केस स्टडी मदत करतात. आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा वेगवेगळे नैतिक सिद्धांत शिकता ते जेव्हा पण ते ऍक्च्युअली थेरॉटिकली शिकणं वेगळं असतं, पण समाजामध्ये वावरताना प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही नैतिक पेच प्रसंगाचा सामना करता आणि कॉन्फ्लिक्ट और क्रायसिस ऑफ कॉन्शियन्स, अंतरात्म्याचे संकट निर्माण होते, ते सोडवणे. ओके, आणि विविध नैतिक दृष्टिकोनातून उपयुक्ततावाद चांगला का कर्तव्यवाद चांगला, मूलभूत अधिकार सिद्धांत महत्वाचे का, सद्गुणांनी निर्णय घेऊ, हे ऍक्च्युअल पेच प्रसंग जेव्हा तुम्ही प्रश्नात जाचाल त्याचा एक रिअल टाइम अनुभव देण्याचा प्रयत्न केस स्टडी करतात. आणि केस स्टडी मधून तुम्ही एखाद्या व्यक्तीची नैतिक तर्कशक्ती मोजू शकता. बस हे 3 शब्द जरी लिहिले, 3 लाईन, ओके, परफेक्ट, 2 2 2 2 इथे 2 मार्कर क्वेश्चन मध्ये तर 10 मार्क्स तुम्हाला मिळेच